श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी ना एकदम छान अशी देवांची देवपूजा केली तर ते तुम्हाला पुढे दाखवतेच. पण त्याआधी मला एका ताईंच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं की त्यांनी मला विचारलं होतं की रूम किती आहेत, म्हणजे खोल्या किती आहेत का रूम किती आहेत, असं काहीतरी त्यांची कमेंट होती. तर 2 रूम आहेत माझ्या घराच्या. छान असं छोटंसंच घर आहे, पण एकदम छान असं माझं घर आहे आणि मला ते भरपूर आवडतं. तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि घराच्या शेजारी तलाव पण आहे, याच्या अगोदर पण मी तो दाखवलाय. पण अजून नवीन सबस्क्रायबरला जर माहिती नसेल आणि बघण्याची इच्छा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी अजून एकदा तो तलाव दाखवीन. आमच्या घराच्या जवळच भरपूर असा मोठा तलाव आहे. सकाळी सकाळी पोरं तर शाळेला गेली तर घर सगळं मोकळं मोकळं होतंय. काम तर अजून भरपूर आहे. तर चला आता छान अशी मी देवपूजा पण केली तर ती पण तुम्हाला दाखवते. आज चाफ्याच्या झाडाला भरपूर फुलं आली होती, तर सगळी फुलं मी आज तोडून आणली आणि एकदम छान अशी देवपूजा केली. सगळी फुलं तोडून आणायची म्हटल्यावर थोडासा वेळ जातो, त्याच्यामुळे त्याच्याकडे मी तसं रोज एवढं लक्ष देत नाही. पण आज म्हणलं सगळेच फुलं तोडून आणायची आणि एकदम छान अशी माझी आज देवपूजा झालेली आहे. तसं तर बऱ्याच वेळा मी माझी देवपूजा तुम्हाला याच्या अगोदर पण दाखवली बरं का. पण ना, रोज जरी केली तरी आपल्या देवपूजेत नवीन काहीतरी आपण बदल केलेला असतो. त्याच्यामुळं दररोज वेगवेगळेपणा असल्यामुळं मला ती तुम्हाला दाखवायला आवडते. तर कशी झाली आणि माझे देवपूजेचा पूर्ण व्हिडिओ मोठ्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण शूट केलंय की फुलं आणण्यापासून सगळं काही. तर तिथं तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल. आणि आज आहे आजीबाईंचा उपवास, तर त्याच्यासाठीच इथं शाबू भिजत घातलाय, तर तो पण मला अजून बनवायचा आहे. आज आहे माझ्यासाठी स्पेशल दिवस, तर तो कशासाठी हे पण तुम्हाला आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर खाली दिलेल्या त्रिकोणी आयकॉनवर जाऊन आपला मोठा ब्लॉग बघा, म्हणजे तिथं तुम्हाला आज माझ्यासाठी स्पेशल दिवस का आहे ते पण बघायला भेटेल. आणि सकाळी फुलं आणण्यापासून सगळं काही देवपूजेचं मी त्याच्यामध्ये शूट केलेलं आहे, तर ते पण बघायला भेटेल. चला तर मग नक्की बघा माझा मोठा ब्लॉग.